जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या साध्या सोप्या गावरान पद्धतीच्या कळण्याच्या भाकरी. आता कळण्याची भाकर म्हटल्यावर चवीला खूप छान आणि प्रत्येकाला आवडणारी अशी कळण्याची भाकर आणि आपला मिरच्यांचा कुटलेला ठेचा. खूपच छान असा हा मेनू असतो. जेमतेम गावाकडे हा संध्याकाळीच बनवला जातो. आता आजकालच्या मुलींना किंवा लग्न झालेल्या बायकांना पण चांगल्या कळण्याच्या भाकरी अजूनही जमत नाही. तर मी आज तुमच्यासोबत कळण्याच्या भाकरी छान पद्धतीने कशा करायच्या याच्या छोट्या मोठ्या टिप्स शेअर करते, जेणेकरून सगळ्यांनाच मदत होईल, मुलींनाही आणि बायकांनाही. चला तर मग तुम्ही बघितलंच, मी आधी हिरव्या मिरच्या ताव्यावर छान अशा खरपूस भाजून घेतल्या हिरवा ठेचा बनवण्यासाठी. आता मिरचीचा ठेचा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो, पण कळण्याच्या भाकरसोबत साधाच मिरचीचा ठेचा गोड लागतो. साध्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायचा आणि आपली लसूण आणि कोथिंबीर टाकून छान असा कुटून घ्यायचा. इथे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे. चला तर आपण कळण्याच्या भाकरीकडे वळूया. कळण्याच्या भाकरीचं पीठ कसं दळून आणायचं साधारणतः तुम्हाला एक अंदाज मी देते. 1 किलो ज्वारी जर असली तर त्यामध्ये तुम्ही 250 ग्रॅम उडीद घेऊन पीठ गिरणीतून दळून आणा. आता पीठ गिरणीतून दळून कसं आणायचं तर जास्त बारीकही नको आणि जास्त जाडसरही पीठ आपल्याला नको, मीडियम प्रकारचं पीठ आपल्याला भाकरीसाठी हवं आहे. मी काय करत असते, आता इथं मला 3च भाकरी बनवायच्या होत्या, तर मी एक अंदाज घेतला 3 भाकरीचा. कळण्याचं पीठ घेतलं आणि 3 भाकरीमध्ये डिवाईड केलं. तो अंदाज झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि छान असा डो त्याचा तयार करून घेतला. आणि डो तयार झाल्यानंतर 3 भाकरीचा 3 उंडे सेपरेट करून घेतले, जेणेकरून आपल्याला कसं अंदाज येऊन जाते आणि सारख्या भाकरी होऊन जातात, जाड बारीक अशा त्या होत नाही. आता परत त्यामधला उंडा घेतला आणि छान असा मऊसूद मी हाताला पाणी लावत चुरून घेतला. चुरून घ्यायचा एक फायदा होतो, आपली भाकर जी आहे ती सॉफ्ट होते आणि खमंग असा तिचा वास सुटतो, म्हणजे ते थापताना वगैरे अशी इकडून तिकडून ओलत नाही, छान असा तिचा उंडा तयार होतो. आता इथं भाकरी थापायला म्हणजे तुम्ही पीठ टाकूनही आपल्या पोळपाटावर थापू शकता. आता मी इथे एक कागद केलेला आहे पॉलिथिनचा, जेणेकरून जास्त घाणही आपली होत नाही आणि पटकन अशी आपली कळण्याची भाकर निघून येते. जमत असेल तर तुम्ही पीठ टाकूनच भाकर थापून घ्या, पण जे नवीन आहे त्यांना कळण्याच्या भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. एक कागद घ्या, त्याला राऊंडमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये कापून घ्या आणि छान आपली चाकी करून त्यावर ठेवून छान अशी थापून घ्या सारख्या आकारात. थोडं मधामध्ये जाडसर असलं चालते, पण थोडे काठ जे असतात ते आपले मीडियममध्ये ठेवायचे आणि तशी आपल्याला लहान मोठी भाकर लागते तशी थापून घ्यायची. आता मी इथं छान गोल मीडियम भाकर अशी थापून घेतली आणि गॅसवरती मी तवा आधीच ठेवलेला आहे. जास्त मोठ्या गॅसवरती तवा तापायला ठेवायचा नाही, जेणेकरून आपण भाकर तव्यावर टाकू तेव्हा ते काळीकुट्ट होऊन येईल. म्हणून आपला जो गॅस आहे तो मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा. असं का बरं करायचं, कारण कळण्याच्या भाकरमध्ये ओळीत टाकल्याच्यानं तो चिकटपणा जास्त झालेला असतो आणि चिकटपणामुळे कळण्याची भाकर लवकर जळून उठते. म्हणूनच आपला गॅसची फ्लेम जी आहे ती वरतीच ठेवायची. इथं तावा वगैरे तापून झाला आणि छान प्रकारे आपली भाकरही थापून झाली. आता ही भाकर ज्या साईडनं थापलेली आहे त्या साईडनं हातावर घ्यायची आणि हळूच प्रकारे आपला जो कागद आहे तो आरामात ओढून घ्यायचा आणि दोन्ही हाताने हळूवारपणे आपल्या तापलेल्या ताव्यावरती भाकर टाकून द्यायची आणि छान मीडियम गॅसवरती खरपूस अशी एका साईडनं होऊ द्यायची आणि परत एका साईडनं झाल्यानंतर ती उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं पलटल्यानंतर गॅस हा एकदम कमी फ्लेमवरती ठेवून द्यायचा, कारण जेवढी खरपूस खालून भाकर होऊन येईल तेवढीच तुमची टम्म फुगलेली कळण्याची भाकर तयार राहील. तर माझी एका साईडची भाकर ही तयार झालेली आहे आणि दुसऱ्या साईडनं मी गॅस कमी केला आणि मध्ये मध्ये चेक करत आहे की कोणत्या साईडनं भाकर होत आहे आणि कोणत्या साईडनं जास्त आपल्याला शेक लागत आहे. तशी मी भाकर फिरवत तिला शेकून घेत आहे. आता कळण्याच्या भाकरीचं सांगायचं झालं, कळण्याची भाकर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही खूप आवडते आणि ठेच्यासोबत खूप भन्नाट लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लागलं तर म्हणजे आवडीनुसार तुम्ही दुधासोबतही काला मोडून तिला खाऊ शकता. इवन तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता, दह्यासोबतही खूप छान लागते. आता माझी कळण्याची भाकर दुसऱ्या साईडही छान खरपूस मी होऊ दिली आणि दुसऱ्या साईडनं खरपूस झाल्यानंतर मी तिला गॅसवरतीच पलटी
करून टाकली आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी केली आणि गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर चराट्याने मी साईडनं थोडी हलकी तिला हलवत गेली. मग अशी टम्म फुगून आपल्या कळण्याच्या भाकरीला पोपळा येऊन गेला. इथं टम्म फुगलेली कळण्याची भाकर आपली तयार आहे. बघा, कुठं जडलेली पण नाही आणि खरपूस अशी कळण्याची भाकर होऊन आली. चला तर मग आता जेवणाची तयारी करू. वरचा जो पोपळा आहे तो काढून घेतला. त्यावरती छान असा हिरवागार मिरचीचा ठेचा टाकायचा. ठेचा टाकून झाल्यानंतर छानपैकी ठेच्यावरती तेल टाकून घ्यायचं. कैरीचं लोणचं तोंडी लावायला घ्यायचं आणि हिरवागार पातीचा जो कांदा असतो तो फोडून तोंडी लावायला घ्यायचा. चला तर आपली कळण्याची भाकर आणि ठेच्याची थाली तयार आहे. आजच्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा.